आज मला दाखवायचं आहे, हे टेबल आपण घेतलं आहे आपल्या रेस्टॉरंटसाठी आणि हा आहे आपला नवीन बोर्ड जो बनवला आहे. इनफॅक्ट 6-7 बोर्ड्स रेडी आहेत आणि ॲट लास्ट हे कंप्लीट झालं आहे माझं काम. मी खरंच थांबलेली या कामासाठी कंप्लीट व्हायला. तर आता फिट करून घेणार रस्त्यावर असं. तर A2 मिल्क, एग्स, घी आपल्या तिथे भेटत आहे, अवेलेबल आहे. चेन्नई इडली सांबार स्पेशल आहे जेका फार्म्समध्ये. जेव्हा पण येणार तुम्हाला भेटणार हा चेन्नई इडली खायला. आणि हा आपला बोर्ड आहे. जेव्हा हे रस्त्यावर लागणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. वन्स इट इज अप आय विल डेफिनेटली शो यू ऑल. आणि असं आहे, मामाची रिक्षा आहे. वेल्डन मामा आज भरपूर दिवसांनी आलेलं आहे माझी गाडी. अँड मला दाखवायचं होतं की हे क्लीन केलं आहे. मला झाडांचा खूप आवड आहे, तर जितकी झाडं मी लावू शकते तेवढे मी लावणार इथे. कारण दिस इज अ प्लेस दॅट वी हॅव रेंटेड. तर ही फुलं आपण टेड्डा बोलतो, जे गणपतीच्या टाईमला यूज करतात. ही जंगलात येतात, तर त्यांचे वेगळे वेगळे रंग असते. मला माहीत नव्हतं, मला वाटायचं की लाल टेड्डाच असतो, पण हा पिंक आणि सफेद आणि दुसऱ्या रंगाचा पण असते असे मला गोविंद आणि मामानी सांगितले. हे आंब्याचं झाड आहे, हे केल्यांचं झाड आहे. तिथे आपली पूर्ण केल्याची अशी वाडी टाईप आहे, तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. पण हे पूर्ण पॅच काल ताई, यशवंत, गोविंद सर्व अजून क्लीन केलं आहे असा. आणि हे बाकी आहे क्लीन करायचा. तिथे माझा बोर्ड आहे, नंदिनी आणि माझा स्पेशल बोर्ड काव हगिंगसाठी. आणि जेकब फार्म ब्रँड अम्बॅसेडर इज नंदिनी. मला दाखवते. तर ॲटलास मी आली बाहेर रस्त्यावर आणि मी झूम करत आहे. प्रकाश आणि सर्वांची मेहनत. इथे माझा आणि नंदिनीचा फोटो लावला आहे, जो क्लिअर दिसत नाही आता. आय ट्राय टू शो यू. असं आहे. आणि एक बोर्ड असा आहे इथे, जो तुम्ही पाहिला असेल. फ्यू ऑफ आ बोर्ड्स आर हिअर. तर इथे थोडे बोर्ड्स आहेत. आणि आपला मेन रस्ता आहे जेकब फार्मचा. आणि पुढेच असं भात शेती लावलेली आहे. आणि खरंच खूप सुंदर असा परिसर आहे इथे. हा आपला मेन रोडवरून सरळ आपण चाललो तर इथे आपला मेन गेट आहे. तुम्हाला दाखवते. इथे पण भात शेती आहे, पण तिथेच छोटासा लहानसा झरणा आहे. झरणा मीन्स वॉटर फ्लो होत आहे. सुंदर असे जेव्हा पाऊस असते. आणि तुम्ही बघत असेल बटरफ्लाईज इथे. तर हा मेन रोड आहे. आणि असं आपण चालल्यावर इथे आपला गेट आहे. सॉरी, ह्याला पेंट पाणी लावायचं आहे. ते काम अजून बाकी आहे, कारण पाऊस थांबल्यावरच आपलं काम होणार. आणि भरपूर कामं आहेत आपली बाकी. तर हा मेन गेट आपल्या जेकब फार्म्सचा. दॅट्स माय फार्म. आणि इथे हे आता ग्रास ग्रो झालेला आहे. तो शेड तिथे तोडून काढला आहे पावसाच्यासाठी. डेंजरस आहे. तर ही जागा आपल्या वासरा आणि गायींसाठी ओपन मुक्त गोठा आपण करणार आहोत इथे. हिथून तर पूर्ण ही जागा ते एंड तक पूर्ण माझ्या मुलांसाठी असणार. अँड ते जेव्हा कंप्लीट झालं तर आय विल बी व्हेरी हॅपी. आपल्या कोंबडीचा शेड तुम्हाला दिसत असेल तिथे, तो कंप्लीट होत आहे आता. हाफ झाला आहे, हाफ कंप्लीट होत आहे. पोमू स्वीटीचं शेड बांधकाम झालेलं आहे, ऑलमोस्ट रेडी आहे. हे आपलं जांभळाचं झाड. तिथे आपलं वॉशरूम. आणि मी इथेच गाडी पार्क केलेली आहे. तर
असं आज मी खूप खुश आहे. मी आजारी होती पण मी आली कारण अंकलनी भरपूर काय काय आणलेलं आहे फार्मसाठी. अँड आय वॉज व्हेरी हॅपी. तर मला ते बघायचं होतं अँड दॅट्स वाय एम हिअर टुडे. तर आपली जास्वंद फुललेली आहे आणि तिथे ही फुलं. मी केव्हा पाहिलं नाही हे झाड. इथे ब्युटिफुल, सुंदर, खूप छान. तिथे आपला कंटोलाची वेल आहे आणि ते फूल आलेलं आहे तिथे. ही आपली लाकडं आहेत बांबूची, तर ते कदाचित यूज करतील ह्याला कोण काहीतरी बनवायला. तर अजून भरपूर काय येणार आहे, झाडं आणि सर्व काही. आपल्या कोंबड्या, मी कोंबड्यांचं पण तुम्हाला दाखवेल. आणि मग आपल्याला भरपूर असं कामं करायचे आहेत. ते मी डेफिनेटली एक एक व्हिडिओ व्लॉग करील आणि त्याच्यामध्ये कॅप्चर करणार. सो फॉर टुडे दिस इज what I had to show you all. Thank you so much.